झुणका भाकर मस्त चपाती, कोबीची भाजी डाळीची आमटी, त्याबरोबर तिखट मिरची, आहा हाय हाय झुंबली कशी. नमस्कार, मी वारी देसाई कांतास किचन शो मध्ये तुमचं स्वागत करते आहे. जेवणाबरोबर काहीतरी चटकदार चमचमीत असलं की जेवणाचे 2 घास जास्त जातात आणि म्हणूनच आजच्या एपिसोड मध्ये मी एक वेगळी अशी भरलेली मिरची तुम्हाला दाखवणार आहे जी तुमच्या जेवणाची चव वाढवणार आहे. सो चला तर मग माझ्यासोबत आज भरलेली मिरची बनवूया. आजच्या भरलेल्या मिरचीसाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे मोठ्या मिरच्या, ओला नारळाचा किस, कापलेला लिंबू, त्याच्यानंतर मीठ, हळद आणि धणा जिरा पावडर, बस एवढंच. आणि हे आपल्याला मसाले आता या खोबऱ्याच्या किसामध्ये टाकून आपल्याला चांगलं ते सारण बनवून घ्यायचंय आणि त्या मिरच्यांमध्ये भरायचंय. चला तर मग माझ्यासोबत आपण सारण बनवूया. आता या खोबऱ्यामध्ये हळद, मीठ आणि धणा जिरा पावडर टाकून मी ते सारण बनवून घेतलंय आणि ही मिरची मधून उभी कापायची आहे पूर्ण आणि ती ओपन करायची आहे. पूर्ण मिरची फोडायची नाहीये, फक्त मधून कापून घ्यायची आणि आता त्याच्यामध्ये आपण सारण भरणार आहोत. चांगलं सारण दाबून भरायचंय जेणेकरून त्या मिरचीमध्ये पूर्ण टोकापर्यंत जाईल आणि त्याच्यानंतर ती मिरची अशी बंद करायची आणि वरून खोबरं काढून घ्यायचं. ही अशी मिरची या सारणाने भरून घ्यायची आहे. ही अशी मिरची भरून थोडीशी बंद करून घ्यायची. भरल्यानंतर ही मिरची अशी दिसेल. आता माझ्या सगळ्या मिरच्या भरून झाल्या आहेत. फ्राय पॅन मध्ये मी तेल तापत ठेवलंय. माझं तेलही तापलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण एक एक करून ह्या मिरच्या हळू सोडणार आहोत आणि तळायला ठेवणार आहोत. सोडताना अगदी हळू सोडायचं आणि गॅस अगदी स्लो ठेवायचे. अशा पद्धतीने त्या मिरच्या तेलात सोडायच्या आणि आता त्या चांगल्या सगळ्या बाजूने परतून भाजून घ्यायचे चांगले. आता आपले साधारण 5 ते 10 मिनिटांनंतर आपण बघणार आहोत ही मिरची अशी दिसेल. थोडीशी ती तपकिरी रंगाची होते. असे दोन्ही बाजूने ती मिरची भाजून घ्यायची चांगल्या पद्धतीने. आता या तुम्ही पाहू शकता या मिरच्या चारी बाजूने छानपैकी मस्त भाजून झालेल्या आहेत आणि आपण त्या आता तेलातून एक 5 मिनिटं निथळण्यासाठी थोडंसं साईडला करून ठेवणार आहोत आणि नंतर आपण टिश्यू पेपर वरती काढून घेणार आहोत. तो या पूर्ण भाजल्यानंतर मिरच्या अशा दिसणार आहेत. त्या आपल्या पूर्ण मिरच्या तळून झालेल्या आहेत आणि त्या तुम्ही वरण भात किंवा खिचडी किंवा अगदी चपातीमध्ये सुद्धा ती रोल करून मुलांच्या डब्यासाठी सुद्धा देऊ शकता. ही मिरची भरलेली तुम्ही नक्की करून बघा. मी खात्रीने सांगते तुमच्या जेवणाची रोजची रंगत वाढणार आहे. कांतास किचन शो बरोबर अशाच नवीन नवीन रेसिपी मी घेऊन येत राहणार आहे आणि म्हणूनच या शोला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू. बाय.